कारण हे फर्स्ट टाइम बघते, असं वाटते की कोणाचा सत्कार कसे आज सगळे मजेतच असाल तर जो साखरपुड्याचा ब्लॉग मी टाकला होता त्या ब्लॉगला खूप सारं प्रेम मिळालं. असंच प्रेम तुमचं राहू देत. आणि आता हा सेकंड ब्लॉग टाकते तो आहे आपला माकू. त्यांच्या गावी काहीतरी वेगळ्या प्रकारे माकू साजरा केला होता, त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा काहीतरी वेगळं होतं. आणि तुम्ही जर त्या गावातले नसाल, वेगळ्या ठिकाणचे असाल तर तुमच्यासाठी ती प्रथा किंवा त्या रीती वेगळ्या वाटतील. कारण जेव्हा मी गेली तेव्हा मला सुद्धा ते जरा वेगळंच वाटलं. कारण प्रत्येक गावच्या एक वेगवेगळ्या रीती असतात, तर बघायला मिळालं काहीतरी नवीन आणि शिकायला सुद्धा मिळालं. तर तुम्ही सुद्धा हा ब्लॉग नक्की बघा, तुम्हाला सुद्धा नवीन काहीतरी बघायला मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अजून 2-3 ब्लॉग आपले येणार आहेत, तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करू. साबण घेतलास काय? साबण घे. ब्लॉग चालू चला ए बुरशी. चला सगळे आंघोळीला चला. ही नवरी बाईची पण अजून आंघोळ नाही झाली. नदीवर अजून 2 कार्टे यायचे बाकी ते गेले आता. नांगू पंगू आहे खाली, नंगू पुंगू आहे, नंगू पुंगू आहे. आता आणतील की काय काढते बंद नको करू, वरती स्टॉप. काय आहे? फोटो काढायला वरती स्टॉप कर. कर असं कर बाबू. हे बघ असं कर. ए हात काढ, हात काढ. स्माइल कर. क्यों स्माइल कर? चालू आहे मी आता. मनपाच्या बाहेर जाऊ नको. चला. और ये हमें और हमारी पार्टी है. नहीं, ये हमें, ये हमारे दोस्त लोग हैं. हम अभी जा रहे शेतावर. बाकीची पब्लिक कुठे आहे? मंगारशी. चला चल चल. ए चले. और उधर जांबुल मिलता है, जांबुल. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज. हे भेटत ना काय चालतं? ब्लॅक द्राक्ष. नाही ब्लॅक द्राक्ष. तो बघ काय करतो तिकडे. आज सकाळ पाऊस पडलाय तरी वाटत नाही इकडे पाऊस पडलाय, पण इकडे वाटतंय. बापरे कुठं जा पुढे.
असं वरती उडव. आपले काही क्षण फोटोमध्ये किडचं हे करूया. हा कोणाचं घर आहे? चपला कुणाची घातली? नायनेकरांच्या वाड्यावर आलो आम्ही, वाड्यावर. हे नाही तुम्ही वाड्यावर या. जांभूळ बघा, जांभूळ किती पडले. काय ट्विस्ट चिकू. ट्रीस चिकू. चिकू ट्री तरी बोल. हा इथं चिकू. आजूबाजूचा परिसर बघा गावचा. सकाळी किती पाऊस पडला आणि आता एकदम ऊन पडलंय कडक. आणि खायला आंबा घेऊन आले. आम्ही आंघोळ केली आहे आणि हा बघा हा मस्तीखोर, आमच्याकडचा सगळ्यात मोठा मस्तीखोर. ओ कैरी कशी आहे रे? आंबट आहे, जाम आंबट आहे. तुला आवडते? हाय कर माझ्या चॅनलला, हाय कर. हाय बोल. हाय बोल. सबस्क्राईब करा बोल, सबस्क्राईब करा. काय आज मी हा ड्रेस घातलाय, साधा सिंपल. हो थांबली वा. ओ सुरते येत आहेस ना? अरे ब्राईट ई. दुसरी ब्लॉगर. सानू हाय कर, हाय कर. नाही मला लागत. हे व्लॉग चालू आहे. इथे काढता बस. आता आम्ही चाललोय बोरलीला. थोडंफार काही सामान बाकी होतं घरी आणायचं, ते आम्ही आणायला जातोय बोरलीला. तर मध्ये आतगाव लागतं आणि रस्ते तिकडचे खूप छान वाटतात गाडीवरून जायला. मला तर खूप मजा आली त्यांच्या गावी. तर खूपच मस्त होतं त्यांचं गाव. आणि लास्ट टाईम मी गेली होती एकदा गणपतीत आणि हे सेकंड टाईम गेली. तर मला तर खूप आवडतं ते गाव, म्हणून मी नेहमी जेव्हा पण बोलवतो तेव्हा या गावी नक्की जाते. काय रिएक्शन घ्यायची? पानांची. तू कुठे आलेलास? मी कधी आलो इथे? आम्ही कधी आलो इथे? आम्ही काल थोडे पानं काका सर्वांवरून ते बुक केलं होतं ना पानं. 500 पानांची ऑर्डर तुमच्या इथे दिलेली आहे. तुमच्याकडेच दिली आहे ना? हो. मग बरोबर दुकानात आलो आपण. परफेक्ट. 500 200 रुपये दिलेले आहेत ॲडव्हान्स. हा आणखी 100 रुपये द्या. ते लस्सी पियाला थांबलोय. प्रथम घरी बसल्यासारखे काय बसलायस? होय अमर. हे नाही तो डायलॉग इंस्टावाला. लस्सी पियाला म्हटलं माय.
धाची करता हवा झालेला येड्यासारखा करतोय हे आमचा आता रिटर्न प्रवास हे झाडू शॉपिंग करून आम्ही आलो रिटर्न सगळी शॉपिंग करून आणि आमचे पाठराखणे बघा संध्याकाळचा व्ह्यू बघा. प्रथम मेहंदी काढतो. आर्ट अँड आर्टिस्ट. ह्यांच्या गावात काय आहे? माकू आहे. ही मला बोलली खालू आहे. खालू माकू. अरे खालू वाजवणार आहेत. अच्छा, तर यांच्या गावात आता माकू होणार आहे, त्यासाठी अशी तयारी करून ठेवले. काय होणार आहे? पण कसं होणार आहे, तुला काय आयडिया? आयडिया नॉट आयडिया. आता बाहेर सगळे येणार तेव्हा माहिती पडेल कशी आहे. कारण हे फर्स्ट टाइम बघतोय. असं वाटते की कोणाचा सत्कार वगैरे होणार आहे. बॉम्ब वगैरे पण काढून ठेवलेले आहेत आणि अशी सिटिंग अरेंजमेंट करून ठेवले.
संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. तर तुमच्या गावी सुद्धा अशा प्रकारे माकू सेलिब्रेट किंवा माकू अशा प्रकारे साजरा करतात का हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जी ह्या गावी पद्धत आहे तशी तुमच्या गावी सुद्धा पद्धत आहे का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या गावावरून आहात, कोणत्या जिल्ह्यातून आहात ते सुद्धा नक्की सांगा कमेंट्स करून. मी नक्की